नमस्कार. मालिकेच्या 1 तारखेच्या भागामध्ये आपल्या सर्वांना पाहायला मिळणार आहे की एजे आणि लीला आता लीलाच्या घरून निघत असतात, म्हणजे मोहितेंच्या घरामधून निघत असतात. तेव्हा एजे स्वतःहून म्हणतात की मिसेस मोहिते, मला तुमच्याशी बोलायचं आहे. म्हणजे कालिंदीशी एजेंना बोलायचं असतं. म्हणून एजे कालिंदीच्या समोर उभे राहतात आणि तिला म्हणू लागतात की आता रेवती आणि यशच्या लग्नाची काळजी तुम्ही करू नका, कारण त्या लग्नाची जबाबदारी लीलाने घेतलेली आहे आणि ती जबाबदारी ती व्यवस्थितपणे पार पाडणार आहे. कारण लीलाच्या सोबत मी असणार आहे आणि काळजी करायची अजिबात गरज नाही. कारण एजेंना खूप राग आलेला असतो, पण एजे काहीच बोलून दाखवत नाहीत. कारण इतके दिवस लीला त्यांच्याबरोबर राहत होती, तरीही लीलाने तिच्या आयुष्यातली एकही गोष्ट, एवढी भयानक गोष्ट जी होती ती सांगितलेली नव्हती. या गोष्टीचं एजेंना खूपच वाईट वाटत असतं. एजे म्हणत असतात की नाही, काही झालं तरी लीलावर हे दडपण आहे ते मी आता कमी करणार. मग लीलाला घेऊन एजे निघालेले असतात. एजेंनी स्वतः लीलाचा हात आपल्या हातात पकडलेला असतो आणि तिला हातात घेऊन चाललेले असतात. म्हणजे एजे आता कायमस्वरूपी लीलाची साथ देणार हे आपल्याला पाहायला मिळणार असतं. तर लीलाला खूप भारी वाटत असतं, कारण एजेंनी स्वतःहून तिचा हात हातात घेतलेला आहे. या गोष्टीचं लीलाला छान वाटत असतं. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं कालिंदी मात्र जाताना पण एजेंना बाय बाय करत असते. तिला खूप आनंद झालेला असतो, कारण फायनली एजेंटने आता शब्द दिलेला आहे की रेवती आणि यशचं लग्न होणार आहे. त्यामुळं ती खुश झालेली असते. एजे लीलासाठी दरवाजा उघडतात. दरवाजा उघडल्यानंतर एजे जेव्हा लीलाला आत बसवतात ते मागं फिरून पाहतात, तेव्हा त्यांना धक्का बसतो. कारण कालिंदी खूप गोड हसून त्यांना बाय करत असते. पण एजेंटच्या डोळ्यासमोरून ते चित्र जात नाही ज्यामध्ये लीलावरती कालिंदी अन्याय करत होती, लीलाच्या बाबतीत चुकीचं वागत होती. हे मात्र तिथून जात नसतं. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की कालिंदी मात्र हसत त्यांना बाय करत असते. ती म्हणत असते की या नक्की, हे लग्नाचं झालं पाहिजे, असं तिचं म्हणणं असतं. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा लीला मात्र जाम खुश असते. लीला म्हणत असते की एजे थँक्यू, आज ना मी तुमच्यामुळं खूप खुश आहे. एजे म्हणत असतात काय झालं, मी काय केलं आहे? तेव्हा लीला म्हणत असते की तुमच्यामुळं माझ्या डोक्याचं टेन्शन मिटलेलं आहे. मला रेवू आणि यशच्या लग्नाचं खूपच टेन्शन होतं, पण आता तुम्ही आहात ना, तुम्ही ही जबाबदारी घेतली आहे ना, त्यामुळं मला आता काळजी करायची गरजच नाही, असं लीला म्हणत असते. ती गोड हसत असते. पण एजेंटच्या डोळ्यासमोरून तो रडणाऱ्या लीलाचा चेहरा जातच नसतो. एजेंटसाठी वाईट गोष्ट ही असते की काय आहे हे सगळं, कारण लीलाच्या बाबतीत तिची आई इतकी चुकीची कशी वागते. एवढा त्रास तो लीलाला दिला जातोय. लीलाच्या चुका, लहानपणापासूनच्या चुका भिंतीवरती लावून ठेवलेत. इतकी मोठी गोष्ट, ह्या गोष्टीचं एजेंटना खरं तर नवल वाटत असतं. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं इकडे कालिंदी मात्र खुश झालेली असते. ती म्हणत असते की चला, माझ्या रेवूचं श्रीमंताच्या घरामध्ये लग्न ठरलेलं आहे. माझी रेवू सोन्याने मढणार आहे, नटणार सजणार आहे, श्रीमंताच्या घरची सून होणार आहे. या गोष्टीचा आनंद तिला खूपच झालेला असतो. त्याचवेळी आपल्याला इकडे पाहायला मिळतं की रेवतीच्या फोनवर फोन आलेला असतो. लगेचच कालिंदी म्हणते, बोल बोल, यशचा फोन आला आहे ना, बोल तू बिनधास्त बोल, असं ती सांगत असते. आणि त्याचवेळी कालिंदीला ती म्हणते की तू बोल. मग रेवती फोनवरती बोलत असते आणि मग रेवती म्हणते की हो ठीक आहे, कपकेकची ऑर्डर आहे ना, नक्की मिळतील. आणि मग हे बोलून झाल्यावर कालिंदीला राग येतो. कालिंदीचं असं म्हणणं असतं की हिनं असं का केलं. तेव्हा बाबा विचारतात काय झालं रेवू. तेव्हा रेवू सांगते की अशी कपकेकची ऑर्डर आहे. तर कालिंदी म्हणते काही गरज नाही ती ऑर्डर वगैरे घ्यायची, काय करायचं, कारण काही झालं तरी आता तू या शहरातले सगळ्यात श्रीमंत जे आहेत त्यांच्या घरची सून होणार आहेस. त्यामुळं हे सगळं करायची काहीही गरज नाही. ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. तेव्हा मात्र इकडे आता लीला घरी आलेली असते. दुर्गा दारातच असते. दुर्गा लीलाचा चेहरा पाहते आणि म्हणू लागते, नक्कीच काहीतरी राडा झालेला आहे, म्हणजे माझा प्लॅन वर्क झाला आहे, म्हणून तर हिचं तोंड असं आहे. आल्या दुर्गा विचारते काय झालं मग. तेव्हा लीला म्हणते काय होणार, झालं ना फायनल, रेवू आणि यशचं लग्न. कारण एजे स्वतः त्या लग्नाला सपोर्ट करत आहेत. त्यामुळं तुम्ही मध्ये बोलायचा प्रश्नच येत नाही. या भाषेमध्ये जेव्हा रेवतीला लीला उत्तर देते, रेवतीच्या तर पायाखालची जमीन, इकडे दुर्गाच्या तर पायाखालची जमीनच सरकते. दुर्गाला कळायचं बंद झालेलं असतं हे सगळं काय आहे, कारण मी तर एवढा मोठा डाव आखला होता आणि हे सगळं काय होऊन बसलं आहे. हा प्रश्न तिला पडलेला असतो.
आणि ती म्हणते की आता काय करायचं. तर दुर्गाला लीला सांगते, बघा हे जर तुम्हाला लग्न नको असेल तर तुम्हाला एजंटच्या विरोधात जावे लागेल. आहे का तयारी तुमची, असं डायरेक्टली ती बोलत असते. आणि त्याचवेळी इकडे आता कालिंदी विचार करत असते, मागच्या वेळेसही एजंटनी मला शब्द दिला होता पण लग्न काही झालं नाही, कारण ते असंच लांबणीवर पडलेलं आहे. आता मला काहीतरी केलं पाहिजे. मग तिच्या डोक्यात आयडिया येते आणि मग ती आजींना कॉल करते. आजींना म्हणू लागते की मला ना तुमच्याशी बोलायचं आहे. आजी म्हणतात, बोला ना. कसं आहे हो का, माझं आईचं काळीज आहे, एका मुलीची आई आहे मी. आणि आता आमच्या शेजारचे बाजारचे त्यांना सांगितलं आहे की रेवतीचं लग्न जमलं आहे, पण त्यांचा विश्वास बसत नाही, कारण ते लग्न लांबणीवर पडत आहे ना. तुमच्याकडून शकून वगैरे काय आला तर बरं पडेल. आजी म्हणतात, उद्याच मी त्याची सुरुवात करते, तुम्ही काळजी करू नका, मला कळलेलं आहे. आणि इकडे कालिंदी मात्र खुश झालेली असते. एजंटनी इकडे आपल्या अंतराचा फोटो हातामध्ये घेतलेला असतो आणि त्या फोटो फ्रेमबरोबर ते बोलत असतात. ते म्हणत असतात की मला कळतच नाही आहे, इतके दिवस लीलाने इतक्या गोष्टी लपवून ठेवल्या. म्हणजे मला ना ती चाइल्डिश वाटायची, म्हणजे बालिश वाटायची, पण त्या हसणाऱ्या चाइल्डिश चेहऱ्यामागे इतकं मोठं दुःख आहे. विचार कर ना अंतरा, असं कसं होऊ शकतं गं. म्हणजे काहीही झालं तरीही लीलाच्या बाबतीत जे घडलेलं आहे ते पूर्णपणे चुकीचंच आहे. तिच्या आईने त्या चुका लिहून ठेवल्यात भिंतीवर, वॉलवर कोण लावतं त्या चुका, हे जे बोलत असतात. आणि त्याचवेळी लीला तिथे येते. लीला म्हणते, काय झालं एजे. एजे म्हणतात की नाही, काही नाही. तेव्हा लीला मात्र पाहतच असते. लीलाचं असं म्हणणं असतं की नाही, नक्कीच काहीतरी असं घडलेलं आहे, म्हणून तर एजे माझ्याशी असे बोलत होते. आणि मग एजंटकडे ती पाहत असते. एजंटना म्हणत असते, नाही तुमच्या डोक्यात जे विचार आहे ते तुम्हाला काय म्हणायचं आहे ते थांबणारच नाही आहेत ना, असं ती बोलत असते. एजे म्हणतात, तुला काय म्हणायचं आहे नक्की. लीला म्हणते, नाही जे मला वाटलं ते बोलले मी, नक्की तुम्ही काय विचार करत होता. आणि मी झोपायला जाते, असं म्हणते आणि ती झोपायला जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी लीलाच्या हातामध्ये ते कंगण असतात आणि जे कंगण जहागीरदारांच्या घरचे असतात, सुनेचे असतात. आणि लीला ते कंगण घेऊन निघालेली असते. तिची धडक होते इथे सरस्वती आणि लक्ष्मीसोबत. त्या मग सरस्वती सांगणार असते पण लक्ष्मी तिला थांबवते. जाऊ दे म्हणते, तुला माहीत नाही आहे, खूप मोठा धमाका होणार आहे. आणि आता लीला ते कंगण हातात घालून जाते आणि एजंटच्या समोर ती गेलेली असते. तिथे गेल्यानंतर तिला कळतं, एजे पाहतात तेव्हा एजंटनाही खूप मोठा धक्का बसलेला असतो. लीलाच्या हातामध्ये ते कंगण पाहून एजे पाहतच राहतात. आणि मग एजे लीलाच्या हाताकडे पाहत आहेत. आता ते कंगण नक्कीच अंतराचे असणार आहेत आणि ते लीलाकडे कसे आले हा प्रश्न एजंटना पडणार आहे. एजे नक्की आता लीलावरती रागवणार का तिला ॲक्सेप्ट करणार, हे आपल्याला पुढे पाहायला मिळेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.